नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण MPSC पॉलिटी PYQ ॲनालिसिसची सिरीज पाहतोय. 2011 पासून 25 पर्यंतचे जे पॉलिटीचे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांचा अचूक उत्तरासह स्पष्टीकरण या सिरीजमध्ये पाहतोय. आणि आज आपण घटना दुरुस्ती आणि प्रक्रिया याच्यावरचे जे प्रश्न आहेत, जवळजवळ 100+ प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नांचं विश्लेषण आजच्या आपण लेक्चरमध्ये करणार आहे. तत्पूर्वी जर का तुम्हाला घटना दुरुस्तीचं एक लेक्चर पाहिजे असेल तर भारतीय राज्यव्यवस्था इंडियन पॉलिटी नावाची एक लेक्चर सिरीज आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये तुम्हाला उपलब्ध असेल. ते मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. तर ही ती लेक्चर सिरीज आहे. इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल इंडियन पॉलिटी भारतीय राज्यव्यवस्था बाय वैभव शिवडे. तर याच्यामध्ये घटना दुरुस्तीचं यूट्यूबवरचं मराठी माध्यमातलं वन ऑफ द बेस्ट लेक्चर रेकॉर्ड केलं आलेलं आहे. जर का तुम्ही लेक्चर हे बघितलंच असेल तर तुम्हाला ते लक्षातच येईल. आणि जर का नसेल पाहिलं तर हे लेक्चर थांबवून, म्हणजे हे क्वेश्चन अनालिसिसचं लेक्चर थांबवून इंडियन पॉलिटीच्या या प्लेलिस्टमधलं घटना दुरुस्तीचं लेक्चर ते पहा. 5 नंबरचं लेक्चर आहे. आणि मग हा जो घटना दुरुस्तीच्या प्रश्नांच्या विश्लेषणाचं लेक्चर आहे तर ते तुम्ही नंतर पहा. परंतु पहिल्यांदा इंडियन पॉलिटीच्या या सिरीजमधलं घटना दुरुस्तीचं लेक्चर न विसरता पहा. ह्याच्यामध्ये आता आपण 17 लेक्चर अपलोड केलेले आहेत. हे ऑनगोईंग सिरीज आहे. याच्यामध्ये आपण लेक्चर अपलोड करतच राहणार आहोत. त्याच्यामुळे ही सिरीज जी आहे तर याला लाईक करून ठेवा आणि सेव्ह करून ठेवा. ही प्लेलिस्ट सेव्ह करून ठेवा, म्हणजे याची लेक्चर बाहेर नाही येणार, म्हणजे तुम्हाला मोबाईलमध्ये सेव्ह नाही करता येणार. ते यूट्यूबमध्येच सेव्ह करून ठेवा आणि ह्याच्यातलं घटना दुरुस्तीचं लेक्चर न विसरता पहा. ह्या विश्लेषणाच्या सिरीजमध्ये आपण जास्त एक्सप्लेन नाही करत, आपण फक्त प्रश्न आणि त्याचे उत्तर पाहू. परंतु जर का तुम्हाला घटना दुरुस्ती म्हणजे काय, ती कशी केली जाते, भाग 20 कलम 368 काय सांगते, किती प्रकार आहेत, तर ती सगळी माहिती या लेक्चर सिरीजमधल्या घटना दुरुस्तीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मिळेल. त्याच्यामुळं हे प्रश्नांचं विश्लेषण पाहण्याच्या अगोदर या सिरीजमधलं घटना दुरुस्तीचं लेक्चर जे आहे तर ते न विसरता पहा. आता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, आता ज्यावेळेस घटना दुरुस्तीचा विचार येतो तर बघा, कोणत्याही देशातलं संविधान हे अपरिवर्तनीय असू शकत नाही. बदलत्या काळानुसार त्याच्यामध्ये बदल करणं गरजेचं असतं. म्हणजे लोकांच्या इच्छा आकांक्षा असतील, पॉलिटिकल इंटरेस्ट असतील, हे बदललेले असतात. तर त्यानुसार देशाच्या संविधानात सुद्धा बदल करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळं कुठल्याही देशाच्या संविधानातली दुरुस्ती ही अटळ असणारी एक प्रक्रिया आहे. साधारणतः घटना दुरुस्तीचे 2 मोठे प्रक्रिया आपल्याला दिसून येतात. पहिली आहे औपचारिक प्रक्रिया आणि दुसरी आहे अनौपचारिक प्रक्रिया. औपचारिक प्रक्रियेचं उदाहरण म्हणजे भारताचं उदाहरण आहे. भारतात औपचारिकरित्या भाग 20 मधल्या कलम 368 नुसार भारताच्या राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करता येते. तर अनौपचारिक प्रक्रियेमध्ये संबंधित देशातले जे न्यायालय असतं तर ते न्यायालय अन्वयार्थ म्हणजेच इंटरप्रिटेशन आणि संकेत यांचा समावेश जो असतो तर तो अनौपचारिक पद्धतीमध्ये होत असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. भारताच्या राज्यघटनेतल्या कलम 368 नुसार संसद आपला घटनादत्तम किंवा घटनेनं दिलेल्या अधिकाराचा वापर करून या कलमांतर्गत नमूद केलेल्या पद्धतीनुसार राज्यघटनेतल्या एखाद्या तरतुदीमध्ये किंवा भागांमध्ये भर घालते म्हणजेच ॲडिशन, बदल करते म्हणजेच व्हॅरिएशन, किंवा ती तरतूद रद्दबातल किंवा रिपील करते आणि घटना दुरुस्ती तिथं अशा प्रकारे करू शकते. UPSCला या 3 शब्दांवरती प्रश्न विचारला होता. UPSC CEC पूर्व परीक्षा 2024 त्यांनी असं विचारलं होतं की व्हॉट इज कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, आणि हे 3 शब्द दिले होते, ॲडिशन, व्हॅरिएशन आणि रिपील. तर हे 3 शब्द म्हणजेच घटना दुरुस्ती किंवा घटना दुरुस्तीत हे 3 शब्द म्हणजे या 3 प्रकारे घटना दुरुस्ती केली जाऊ शकते. ओके, आलं लक्षात. आता भारताच्या राज्यघटनेच्या दुरुस्तीची काही वैशिष्ट्ये आहेत. घटना दुरुस्तीविषयी काही घटनात्मक तरतुदी आहेत. म्हणजे भाग 20 मध्ये कलम 368 नुसार ही घटना दुरुस्ती केली जाते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घटना दुरुस्ती प्रक्रिया ही संसदच सुरू करू शकते. राज्यसभा किंवा लोकसभा, घटक राज्यांना तिथं कुठलाही अधिकार नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट, घटना दुरुस्ती विधेयकाबाबत राज्यसभा आणि लोकसभेत जर का मतभेद निर्माण झाला तर त्याच्यासाठी संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आलेली नाही. याशिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रपतींना घटना दुरुस्ती विधेयकाला मंजुरी द्यावीच लागते. आणि हे कंपल्शन जे आहे तर 1971च्या 24व्या घटना दुरुस्तीने करण्यात आल्याचं आपल्याला दिसते. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आता ही घटना दुरुस्तीची पद्धती किंवा प्रक्रिया जी आहे तर ती चालते कशी, तर कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीच्या केवळ 2च पद्धती सांगितलेल्या आहेत. पहिली पद्धत विशेष बहुमताची पद्धत आणि दुसरी संसदेच्या विशेष बहुमतासह किमान निम्म्या राज्यांची मान्यता. परंतु राज्यघटनेतील इतर काही तरतुदी ज्या आहेत तर त्या साध्या बहुमताद्वारे सुद्धा दुरुस्त करता येतात असं नमूद करण्यात आलेलं आहे. या दुरुस्त्यांना कलम 368 अन्वये घटना दुरुस्त्या मानल्या जात नाही. अशा रीतीनं वस्तुतः घटना दुरुस्ती एकूण 3 पद्धती आहेत. मात्र औपचारिकपणे 2च पद्धतीने जे आहे तर ती घटना दुरुस्ती करता येते.
आता संसदेच्या साध्या बहुमतानं घटना दुरुस्ती जी आहे तर ते जर का पाहायचं झालं तर त्याच्यामध्ये नवीन राज्याचा समावेश किंवा स्थापना कलम 2, त्याच्यानुसार नवीन राज्य निर्माण करणं, अस्तित्वात असलेल्या राज्याच्या बदल करणं, त्याच्यानंतर घटक राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करणं किंवा बरखास्त करणं, हे वेगवेगळे प्रकार आहेत. हे लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितले. सुरुवातीला जे तुम्हाला मी लेक्चर दाखवलं तर त्याच्यामध्ये सांगितले मी. आता बघा, संसदेच्या विशेष बहुमतानं घटना दुरुस्ती. आता हे विशेष बहुमत म्हणजे काय असतं ते पहिल्यांदा समजून घ्या. बघा, प्रत्येक सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येचं बहुमत म्हणजे 50% अधिक आणि प्रत्येक सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्य संख्येपैकी 2/3 सदस्यांचा पाठिंबा म्हणजेच काय, संसदेचं विशेष बहुमत. आता या ठिकाणी एकूण सदस्य संख्या म्हणजे रिक्त किंवा अनुपस्थित असलेल्या सदस्यांसह संबंधित सभागृहातील एकूण सदस्य संख्या होय, हे लक्षात ठेवा. आणि विशेष बहुमताची आवश्यकता ही केवळ संबंधित विधेयकाच्या 3ऱ्या वाचनाच्या वेळी घ्यावयाच्या मतदानासाठी आवश्यक भासते. आता या संसदेचं विशेष बहुमत जे आहे तर याच्या कुठं घटना दुरुस्ती केली जाते? मूलभूत हक्क भाग 3, राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व भाग 4, साधं बहुमत आणि विशेष बहुमत व घटक राज्यांची मान्यता या 2 वर्गवाऱ्यांमध्ये जे गोष्टी येत नाहीत तर त्या संसदेच्या विशेष बहुमतानं दुरुस्त केल्या जातात. आता संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांची मान्यता काय असते तर जी भारतातली 28 राज्य आहेत तर त्यापेक्षा निम्म्यापेक्षा जास्त राज्यांनी जे आहे तर त्याला मान्यता देणं आवश्यक असतं. आता या पद्धतीनं कुठल्या कुठल्या घटना दुरुस्त केल्या जातात? राष्ट्रपतींची निवडणूक आणि त्याविषयक पद्धती कलम 54 आणि 55, केंद्र आणि राज्याच्या कार्यकारी अधिकारांचा विस्तार 73 आणि 162, सर्वोच्च आणि उच्च न्यायालय 124 ते 147 आणि 214 ते 231. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या लेक्चर सिरीज ऑलरेडी आपण त्याच्यावरचे PYQ घेतलेले आहेत. जर का त्या लेक्चर सिरीज पाहिल्या नसेल तर न विसरता पहा. बरोबर. तर या प्रकारे म्हणजे हे जे 7-8 प्रकार आहेत संसदेचे विशेष बहुमत आणि राज्यांच्या निम्म्या राज्यांची अनुमती जी आहे तर इथं ती वापरली जाते. ओके, इथे लक्षात. याशिवाय या घटना दुरुस्ती पद्धतीवर काही टीकाही करण्यात येतात. ज्यावेळेस याचा रेफरन्स येईल तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगतोच. पंडित नेहरू काय म्हटले ते बघा, ही राज्यघटना आपल्याला वाटते त्याप्रमाणे भक्कम आणि स्थायी बनवू शकतो, परंतु राज्यघटनेमध्ये स्थायी असं काही नसतं. काही प्रमाणात लवचिकता असायलाच हवी. तुम्ही एखादी राज्यघटना ताठर आणि स्थायी बनवता त्यावेळी तुमच्या राष्ट्राची वाढ तुम्ही थांबवता, असं जे मत आहे तर ते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिथं व्यक्त केल्याचं आपल्याला दिसतंय. KC व्हियर यांनी असं म्हटलं होतं, ही विविधता शहाणपणाची असून ती क्वचितच आढळते. ग्रॅन्युअल ऑस्टिन यांच्यामध्ये घटना दुरुस्ती प्रक्रिया ही राज्यघटनेची सक्षम परिपूर्ण बाजू आहे. ती गुंतागुंतीची वाटत असली तरी केवळ भिन्न बाब आहे, हे आपल्याला लक्षात येते. यानंतर राज्यघटना दुरुस्ती आणि सर्वोच्च न्यायालय याच्याबद्दल काही वादसुद्धा निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतंय. वेगवेगळे खटले त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयात उभा राहिलेले होते. याच्यानंतर 2000 मध्ये राज्यघटना पुनर्विलोकन आयोग जो आहे तर तो स्थापन करण्यात आला होता. भारतीय राज्यघटना अंमलात येऊन 50 वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्त साधून भाजपच्या नेतृत्वाखालील तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासनाने राज्यघटनेचं पुनर्विलोकन करण्यासाठी 22 फेब्रुवारी 2000 रोजी भारताचे माजी सरन्यायाधीश MN वेंकटचलैया यांच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाची स्थापना केली होती. आयोगाने 31 मार्च 2002 रोजी आपला अहवाल सादर केला. केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या या आयोगामध्ये इतर 10 सदस्य होते, हे लक्षात ठेवा. बरोबर. आणि आयोगाच्या वेगवेगळ्या शिफारशी आहेत. मूलभूत हक्कांसंबंधी आहेत, मार्गदर्शक तत्वांसंबंधी, मूलभूत कर्तव्य, संसद आणि राज्य विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि प्रशासन, केंद्र राज्य आणि आंतरराज्य संबंधाबद्दल, न्यायमंडळ, विकेंद्रीकरण, पक्षांतरबंदी कायदा, अशा वेगवेगळ्या ज्या शिफारशी आहेत तर त्या आयोगाने केलेल्या आहेत. आयोगाने एकूण 249 शिफारशी केल्या होत्या. त्यापैकी 58 शिफारशी राज्यघटनेत दुरुस्त करून अंमलात येतील अशा स्वरूपाच्या होत्या. 86 शिफारशीबाबत कायदेमंडळीय उपाययोजना करता येतील अशा होत्या. तर उर्वरित 105 शिफारशी कार्यकारी मंडळाच्या कार्यवाहीने अंमलात आणता येतील अशा स्वरूपाच्या होत्या. तर एकंदरीत MCQ असू द्या किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असू द्या, तुम्हाला जर का घटना दुरुस्ती आणि प्रक्रिया या टॉपिकवरचे जर का प्रश्न सोडवायचे असेल तर तुम्हाला आत्ता जे मी एक्सप्लेनेशन दिलं या टॉपिकचं तर त्या टॉपिकवरती आधारित तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही लक्षात ठेवा. याच्या पलीकडं तुम्हाला घटना दुरुस्ती आणि प्रक्रियेचा अभ्यास करावा लागणार नाही, हे लक्षात ठेवा. हे एवढे टॉपिक तुम्ही कंप्लीट करणं किंवा वाचणं गरजेचंच आहे. म्हणून प्रत्येक लेक्चरच्या सुरुवातीला अभ्यास घटक म्हणून मी जे टॉपिक देतोय तर त्या टॉपिकचा अभ्यास करताना तेवढेच टॉपिक तुम्ही कंप्लीट करणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त जर का कोणी तुम्हाला वाचायला सांगितलं अजिबात वाचू नका, हे मी सांगतोय, कारण हे महत्त्वाचे टॉपिक आहेत. एवढेच कव्हर करा. चला आता आपण प्रश्नांना सुरुवात करूया.
आता ही जी सिरीज आहे तर यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये MPSC पॉलिटी PYQ अनालिसिस सिरीज अंतर्गत ही सिरीज तुम्हाला उपलब्ध आहे. आजचा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती, खालील विधानं लक्षात घ्या आणि त्याच्यातलं बरोबर किंवा योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात 22 भाषा नमूद आहेत. त्यापैकी कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश 92वी घटना दुरुस्ती 2003 नुसार करण्यात आलेला आहे. काय करायचं तुम्हाला, योग्य असणारं विधान ओळखायचं आहे. बघा, पहिलं विधान जे आहे तर ते ॲब्सल्युटली करेक्ट आहे, त्याच्याबद्दल काही डाऊटच नाही आहे. हे भारताच्या राज्यघटनेमध्ये सध्या 22 भाषा आहेत. त्याच्या अगोदर तिथं 14 भाषा होत्या, त्या आता वाढून 22 भाषा झालेल्या आहेत. आणि ही 92वी घटना दुरुस्ती नाही आहे. आता जी 92वी घटना दुरुस्ती आहे तर ती 2003 साली करण्यात आली होती. या 92व्या घटना दुरुस्तीमध्ये 8व्या अनुसूचीमध्ये बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली या 4 नव्या भाषांचा समावेश करण्यात आला. आणि त्याच्यानंतर 8व्या परिशिष्टातली जी भाषांची संख्या आहे तर ती 22 एवढी झालेली आहे. ब विधान जे आहे तर या ठिकाणी चुकीचं आहे. ए विधान फक्त बरोबर आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आलं लक्षात? हे छोटे छोटे प्रश्न आहेत, ते चुकवू नका. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या ज्या 3 भाषा आहेत तर त्या 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आल्या 1992च्या 71व्या घटना दुरुस्तीनं. हे लक्षात ठेवा. आणि 92व्या घटना दुरुस्तीनं ज्या आत्ता 3 भाषा समाविष्ट करण्यात आल्या, बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली. आलं लक्षात? दॅट्स इट. हे याचं एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन हे लिहून घ्या जर का तुम्ही लिहित असाल तर. पुढचा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्त्यान्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा जो आहे तर तो प्राप्त झालेला आहे? 61, 71, 73 की 74? आता हे वेल नोन आहे, याचं एक्सप्लेनेशन द्यायची सुद्धा मला काही गरज वाटत नाही. ग्रामसभेला संविधानिक दर्जा जो आहे तर राज्यघटनेतल्या 73वी घटना दुरुस्ती की जी 1992 साली करण्यात आली होती. पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा आणि संरक्षण प्रदान करण्यात आलेलं आहे. पंचायत या शीर्षकाखाली 9व्या भागाची आणि 11व्या अनुसूचीची भर घालण्यात आली. 11व्या अनुसूचीमध्ये पंचायतीच्या 29 कार्यात्मक बाबींचा समावेश जो आहे तर तो करण्यात आलेला आहे. आणि 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी जी आहे तर ती 1993मध्ये झाल्याचं आपल्याला दिसतं. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 73वी घटना दुरुस्ती. 61वी घटना दुरुस्ती 1989 साली करण्यात आली होती. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये मतदारांचं वय 21 वरून 18 करण्यात आलं. 71वी घटना दुरुस्ती जी आहे तर ती 1992मध्ये करण्यात आली होती. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या 3 भाषांचा समावेश 8व्या अनुसूचित करण्यात आला. याशिवाय अनुसूचित भाषांची एकूण संख्या 18 झाली. 74वी घटना दुरुस्ती 1992 ही शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडीत असणारी घटना दुरुस्ती आहे. 9व्या भागात काय म्हणतो आपण त्याला, 74वी घटना दुरुस्ती भाग 9A आणि 12वी अनुसूची जोडण्यात आली आणि त्याच्यामध्ये 18 विषयांचा समावेश करण्यात आलेला आपल्याला दिसतंय. संपलं? दॅट्स इट. पुढचा प्रश्न जोड्या लावायच्या तुम्हाला. 61वी घटना दुरुस्ती आत्ताच सांगितलं 1989ला. 44वी घटना दुरुस्ती, 41वी घटना दुरुस्ती आणि 73वी घटना दुरुस्ती 1992ला. 41वी घटना दुरुस्ती जी आहे तर 41वी घटना दुरुस्ती जी आहे तर ती 1976 साली आणि 42वी घटना दुरुस्तीसुद्धा 1976 सालीच. याच्यानंतर 44वी घटना दुरुस्ती जी आहे तर 1978 साली करण्यात आलेली होती. 42वी आणि 44वी घटना दुरुस्ती अतिशय महत्त्वाची असणारी घटना दुरुस्ती आहे, हे लक्षात ठेवा. 42व्या घटना दुरुस्तीनं कॅबिनेट हा शब्द जो आहे तर कलम 352 अंतर्गत म्हणजे आणीबाणी अंतर्गत तो नमूद करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला इथं जोड्या लावायच्या आहेत. या प्रश्नाचं उत्तर बघा काय असेल. बघा, 61वी घटना दुरुस्ती काय केलं, मतदारांचं वय कमी केलं म्हणजे अला 3. त्याच्यानंतर 44व्या घटना दुरुस्ती निवडणुकीचे वाद सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात सोडवता येतील 44ला 4. 41व्या घटना दुरुस्ती राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांचं सेवानिवृत्तीचं वेतन 60 वरून 62 केलं. आणि 73व्या घटना दुरुस्ती त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अला 3, बला 4, कला 1 आणि डला 2. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? 4थं विधान कुठं आहे? 4थं विधान खाली आहे. बरोबर असणारं विधान आपल्याला शोधायचं आहे. घटना दुरुस्ती विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी राष्ट्रपतीची पूर्व अनुमती आवश्यक असते. बरोबर असणारं विधान आपल्याला शोधायचं आहे. अशी काही पूर्व अनुमती गरजेची नाही आहे, पहिलं चुकलं. 1971च्या 24व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे घटना दुरुस्ती विधेयकास मान्यता देणं राष्ट्रपतीवरती बंधनकारक करण्यात आलेलं आहे.
मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं 1971 साली जी 24वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती तर बंधनकारक करण्यात आली. 2 बरोबर आहे आणि तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. खालची दोन्ही विधानं जी आहेत तर ती या ठिकाणी चुकीची असल्याचं आपल्याला दिसतंय. बरोबर विधान सापडलं ना, खालचं वाचतच बसायचं नाही. बरोबर, ते 2 विधानं तुम्ही वाचून घ्या, ते चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न, 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीद्वारे खालीलपैकी कोणते 5 विषय राज्य सूचीतून काढून समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आलेले आहेत? 42व्या घटना दुरुस्ती अतिशय महत्त्वाची असणारी जी घटना दुरुस्ती आहे तर ती 42व्या घटना दुरुस्ती आहे. त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असंही म्हटलं जातं. या घटना दुरुस्तीने सुवर्णसिंह समितीच्या शिफारशींना मूर्तरूप दिलं. याशिवाय या घटना दुरुस्तीला लघु राज्यघटना मिनी कॉन्स्टिट्यूशन असं सुद्धा म्हटलं जातं. बरोबर, तर कुठले 5 विषय जे आहेत तर हे 5 विषय काय केले, कुठल्या सूचीतून काढले, राज्य सूचीतून काढून जे आहेत तर ते समोरच्या सूचीमध्ये टाकलेले आहेत. तर ते शिक्षण, जंगले, वन्य प्राणी आणि पक्ष्यांचं संरक्षण, वजन आणि मापे आणि न्यायाचं प्रशासन हे 5 विषय काढून राज्य सूचीतले विषय काढून समवर्ती सूचीत टाकलेले आहेत. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. शिक्षण, वने, वन्य पशु व पक्ष्यांचं संरक्षण, वजन आणि मॅपे आणि न्यायव्यवस्थेचं प्रशासन. पर्याय क्रमांक 2. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, 103वी घटना दुरुस्ती. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला आहे. दॅट्स इट. वाचून घ्या तुम्ही, जर का उत्तर सापडलं तर तुम्ही सोडवा. 103री घटना दुरुस्ती जी आहे तर ती काय आहे आपण थोडक्यात पाहून घेऊ, कारण जर का भविष्यात याच्यावरती प्रश्न आला तर ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. 100 नंतरच्या घटना दुरुस्ती शक्यतो तुम्ही पाठ करा. 103वी घटना दुरुस्ती 2019मध्ये करण्यात आली. 2019मध्ये मंजूर झालेल्या 103व्या घटना दुरुस्ती कायदा 2019 रोजी पुढील बदल करण्यात आले. कलम 15मध्ये उपकलम 6 समाविष्ट करण्यात आलेला आहे. ओके, ही मोठी घटना दुरुस्ती आहे. याची जी एक PDF आहे तर VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला आहे. हे यांनी काय केलं होतं, इकॉनॉमिकली विकर सेक्शन ठरवण्यासाठी जे वेगवेगळे क्रायटेरिया करण्यात आले होते आणि त्याच्याबद्दल ही घटना दुरुस्ती आहे, परंतु आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं असणारं विधान आपल्याला शोधायचं आहे. 1963च्या 15व्या घटना दुरुस्ती अधिनियमानुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय 60 वर्षावरून 62 वर्ष वाढवण्यात आलं. चुकीचं असणारं विधान शोधायचं आहे. पहिलं विधान बरोबर आहे. उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय 62 वर्ष आहे आणि सर्वोच्च न्यायालयात 65 वर्ष आहे. 1976च्या 41व्या घटना दुरुस्ती अधिनियमानुसार राज्य लोकसेवा आयोगांचा अध्यक्ष आणि सदस्यांचं निवृत्तीचं वय 60 वरून 62 वर्ष करण्यात आलं. हे सुद्धा बरोबर आहे. 1963च्या 15व्या घटना दुरुस्ती अधिनियमानुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचं वय 62 वरून 65 असं वाढवण्यात आलं. हे मात्र चुकीचं आहे आणि तेच आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आपल्याला असल्याचं दिसतंय. दॅट्स इट. सर्वोच्च न्यायालयातल्या जे न्यायाधीश आहेत तर त्यांचं वय त्या अगोदरच होतं, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. ही 1963ची 15वी घटना दुरुस्ती आहे तर ही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वयासंबंधितच आहे आणि सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वय निश्चितीची कार्यपद्धती जी आहे तर ती 15व्या घटना दुरुस्तीनं आपल्याला निर्धारित केल्याचं या ठिकाणी दिसतंय. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते चुकीचं विधान आहे आणि ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार देशाचं सार्वभौमत्व, एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कावरती बंधनं घालण्यात आली? असं त्यांनी सरळ प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 1963ची 16वी घटना दुरुस्ती. भारताचं सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी भाषण आणि अभिव्यक्ती, शांततापूर्वक एकत्र जमणं आणि संघटन संस्था स्थापन करणं या मूलभूत हक्कांवर आणखी निर्बंध लादण्यासाठी राज्यसंस्थेला अधिकार देण्यात आलेले आहेत. ओके, 14वी घटना दुरुस्ती 1962ला करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर 24वी घटना दुरुस्ती जी आहे तर ती 1971मध्ये करण्यात आलेली आहे आणि याच घटना दुरुस्तीनुसार विधेयकाला संमती देणं राष्ट्रपतींवरती बंधनकारक करण्यात आलेलं आपल्याला दिसतं. 39वी घटना दुरुस्ती जी आहे तर 1975मध्ये करण्यात आलेली आहे. विशिष्ट केंद्रीय कायद्यांचा 9व्या अनुसूचीमध्ये समावेश जो आहे तर या 39व्या घटना दुरुस्तीनं केलेला आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 16वी घटना दुरुस्ती 1963. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेसंदर्भात खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे? योग्य असणारे विधान आपल्याला शोधायचे आहेत. बघा, कलम 368 अनुसार राज्यघटना दुरुस्त करावायची असल्यास संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या एकूण सदस्य संख्येच्या 2/3 बहुमताची आवश्यकता असते. ओके, योग्य शोधायचं आहे. तर हे
असं प्रत्येक वेळेला नसतं. साध्या बहुमतानं सुद्धा घटनादुरुस्ती करता येते. मी तुम्हाला 3 प्रकार सांगितलेले आहेत, तर हे चुकलं आहे. घटक राज्यात एखादं विधेयक हे अर्थविधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपाल नसतं. हो, हे चुकलं. ह्या सभागृहाचा पीठासीन अधिकारी, त्याच्यामुळं ब चुकीचं आहे. कोणत्याही विभागीय अथवा प्रशासनिक खटल्यासह सर्व खटल्यात कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केलं जाणार नाही, एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही, हे सुद्धा चुकीचं आहे. विभागीय आणि प्रशासनिक खटले हे वेगवेगळे खटले आहेत, त्याच्यामुळे विभागीय खटल्यात वेगळी शिक्षा दिली जाऊ शकते आणि प्रशासनिक खटल्यात वेगळी शिक्षा दिली जाऊ शकते. त्याच्यामुळं तिसरं सुद्धा विधान चुकीचं आहे. योग्य विधान आपल्याला निवडायचं होतं, तर एकही विधान योग्य नाही आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपलं उत्तर आहे. इथं थोडं तुम्हाला ट्रिक सांगतो. जर का वरीलपैकी नाही हा पर्याय 4 नंबरवरून इतर जर का कुठंतरी त्याने शिफ्ट केला असेल, म्हणजे 1 नंबरला, 2 नंबरला, 3 नंबरला, तर 99.99% त्या प्रश्नाचं उत्तर ते असतं. किती? 99.99%. आणि राहिलेल्या पर्सेंटमध्ये मग तुमचं लक. पण लक्षात ठेवा, जर का 4थ्या पर्यायावरून तो पर्याय जर का इतरत्र हलवला असेल तर ते उत्तर असू शकतं. हे थोडीशी ट्रिक मी तुम्हाला सांगितली. पुढचा प्रश्न. खालील विधाने लक्षात घ्या. तुम्हाला 2 विधाने दिलीत, त्याच्याला चुकीचं किंवा बरोबर विधान निवडायचं आहे. 1951ला संविधानात पहिली घटनादुरुस्ती अनुच्छेद 115(4) समावेश करण्यात आला. आता तुम्हाला पहिली घटनादुरुस्ती कधी करण्यात आली ते माहीत पाहिजे. 1951ला, बरोबर. तर करण्यात आली का? तर करण्यात आलेली आहे, त्याच्याबद्दल काही डाऊटच नाही आहे. चंपकम दोराईराजनविरुद्ध मद्रास राज्य खटल्यात जाती आधारित आरक्षणास विरोध करण्यात आलेला होता, बरोबर. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अ आणि दोन्ही बरोबर असून अ हा बचा परिणाम आहे. सामाजिक ही पहिली घटनादुरुस्ती जी होती 1951ची, तर सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला दिलेला आहे. याच्यानुसार कलम 31A आणि 31B या नव्या कलमांचा समावेश करण्यात आला. येते का लक्षात? याच्यानंतर भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घालणाऱ्या सार्वजनिक सुव्यवस्था इतर त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. ओके, पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 1951 पहिली घटनादुरुस्ती. पुढचा प्रश्न. 44व्या घटनादुरुस्ती 1978 खालीलपैकी कोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या होत्या? आता ही मी मला सांगितल्याप्रमाणे की 42 आणि 44 या 2 घटनादुरुस्त्या अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या घटनादुरुस्त्या आहेत. 1978ची 44व्या घटनादुरुस्ती काय काय करण्यात आलं होतं ते त्यांनी विचारलं आहे. बघा, आता आपण पाहूया काय काय करण्यात आलं होतं आणि ह्याच्यातलं आपल्याला बरोबर विधान ओळखायचं आहे. अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याबाबत तरतूद करण्यात आली, तर ही तरतूद जी आहे तर ती करण्यात आलेली नव्हती. 1 चुकीचं आहे. मंत्रिमंडळाला दिलेला सल्ला एकदा पुनर्विचारात परत पाठवण्याचा राष्ट्रपतीस अधिकार देण्यात आला, हे मात्र बरोबर आहे. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अनुच्छेद 20 आणि 21 अन्वये हमी दिलेले मूलभूत अधिकार निलंबित करता येणार नाहीत अशी तरतूद करण्यात आली, हे सुद्धा बरोबर आहे. राज्यसूचीतील 5 विषय समवर्ती सूचीत हलवण्यात आले, तर ते या घटनादुरुस्तीनं हलवण्यात आलेले नाहीत, ते तुम्हाला 42व्या घटनादुरुस्तीनं हलवण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे ड चुकलं. ब आणि क ही 2 विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते आपलं उत्तर आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळला आणि तो केवळ कायदेशीर हक्क बनवण्यात आलेला आहे. लोकसभा आणि विधानसभेचा मूळ कार्यकाल जो आहे तर जो 5 वर्ष होता तर तो पुनर्स्थापित करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय. ह्या 2-3 तरतुदी फक्त लक्षात ठेवा, बाकीचं काही एवढं विशेष नाही आहे. आणि घटनादुरुस्ती 1978 सालची आहे. पुढचा प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बघा, 2011 साली 97व्या घटनादुरुस्तीद्वारे सहकारी संस्था हा विषय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय. बरोबर आहे का? तर हे पहिलं विधान बरोबर आहे. 19(1)(c) मध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला का? आता तुम्हाला कुठली घटनादुरुस्ती आहे? ही 97वी घटनादुरुस्ती ही माहीत असायलाच पाहिजे. बरोबर, 2011 साली करण्यात आलेली आहे. 19(1)(c) मध्ये संघ या शब्दानंतर सहकारी संस्था हा शब्द समाविष्ट करण्यात आला. बरोबर. लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीत भारतातील पहिला सहकारी कायदा पारित केला गेला होता, हे सुद्धा विधान बरोबर आहे. हा थोडासा फॅक्ट आहे आणि जिथं जिथं फॅक्ट येतात तर ते विधान शक्यतो बरोबर असतं. लॉर्ड कर्झन आणि सहकार बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 तिन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत, हे लक्षात ठेवा. ओके. आणि हे जे 97 घटनादुरुस्ती विधेयक जे होतं तर 12 जानेवारी 2012 रोजी या विधेयकाला राष्ट्रपतींनी संमती दिलेली आहे. 97वी घटनादुरुस्ती तारीख थोडीशी इपिक आहे. 12/1/12
त्याच्यामुळं मे बी याच्यावरती प्रश्न भविष्यात विचारला जाऊ शकतो. ओके, आलं लक्षात? दॅट्स इट. पुढचा प्रश्न, 368 नुसार संसद किती पद्धतीने दुरुस्ती करू शकते? कलम 368 मध्ये फक्त 2 प्रकार सांगितलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. आणि एक प्रकार कलम 368 मध्ये सांगितलेला नाही, साध्या बहुमताचा प्रकार. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, जेव्हा राज्य घटना दुरुस्ती विधेयकावर मंजुरी अथवा नामंजुरीची मोहर लावतात तेव्हा प्रत्यक्षात पुढीलपैकी कोणतो निर्णय घेतं? विधानसभा. कारण भारतातल्या 6च राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे. ती 6 राज्य कोणती? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, कारण याच्यावरती आपण प्रश्न ऑलरेडी त्याची चर्चा केली. ओके, आणि ज्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही आहे तर तिथं काय म्हणतो आपण त्याला, निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तर तो कोणाला असतो? तर तो अधिकार जो आहे तर तो विधानसभेला देण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. समजलंय का? चलो आगे बढो सैनिको. पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा. 24 एप्रिल 1993 रोजी कोणत्या घटना दुरुस्ती मंजुरी देण्यात आली? मंजुरी नाही, याची अंमलबजावणी सुरू झाली 73व्या घटना दुरुस्तीची. दॅट्स इट. म्हणून हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला आहे. मंजुरी नाही, त्याची अंमलबजावणी सुरू झाली, त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल केला आहे. ओके, आलं लक्षात? 71वी घटना दुरुस्ती 1992, 72वी घटना दुरुस्ती 1992, 73 1992, 74 1992. आणि या 73व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी 24 एप्रिल 1993 पासून झालेली आहे. आणि 24 एप्रिल हा जो दिवस आहे तर राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानात केलेली घटना दुरुस्ती आणि कुठली बरोबर जोडी जुळत नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. 10वी घटना दुरुस्ती 1961 साली करण्यात आली. दादरा नगर हवेली भारतीय संघराज्यात समाविष्ट करण्यात आला. बरोबर आहे. 12वी घटना दुरुस्ती जी आहे 1962 मध्ये करण्यात आली. गोवा, दमण आणि दीव भारतीय संघराज्यात एकीकृत करण्यात आलं. 15वी घटना दुरुस्ती जी आहे तर ती 1963 मध्ये करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाल 60 वरून 62 वर्ष करण्यात आला. अ, ब आणि क ही विधानं बरोबर आहेत. 16वी घटना दुरुस्ती जी आहे, आता 16वी घटना दुरुस्ती सगळ्यात प्रथम जर का तुम्हाला म्हणजे कधी करण्यात आली हे माहीत असायला पाहिजे, कारण या सगळ्या एका लाईनमधल्या घटना दुरुस्ती आहेत. 61, 62 आणि 63. तर 16वी घटना दुरुस्ती 1963 मध्ये करण्यात आली. आणि या घटना दुरुस्तीनं भारताचं सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर म्हणजे कलम 21 वरती किंवा 19 वरती निर्बंध लादले असल्याचं आपल्याला दिसतंय. ओके, हे पॉंडिचेरी आणि काय म्हणू आपण त्याला काय हे पॉंडिचेरी हा केंद्रशासित प्रदेश जो आहे तर 14व्या घटना दुरुस्ती 1962 नुसार भारतीय संघराज्यात घेण्यात आलेला आहे. याशिवाय हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, गोवा, दमण आणि दीव आणि पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांसाठी विधिमंडळ आणि मंत्रिमंडळाच्या निर्मितीची तरतूद जी आहे तर ती सुद्धा 14वी घटना दुरुस्ती 1962 नुसार करण्यात आलेली आहे. आणि आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं होतं. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते आपलं चुकीचं विधान आहे. दॅट्स इट. ड विधान चुकीचं आहे. संपला विषय. पुढचा प्रश्न, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या संदर्भात 2021च्या 105व्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतीय संविधानाच्या कलमांमध्ये बदल करण्यात आला. किती कलमांमध्ये बदल करण्यात आला आहे? 2021च्या 105व्या घटना दुरुस्तीनुसार. आता 105वी घटना दुरुस्ती आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे ही सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग ठरवण्याशी संबंधित असणारी ही घटना दुरुस्ती आहे. ही घटना दुरुस्ती संबंधित विधेयक लोकसभेने 10 ऑगस्ट रोजी तर राज्यसभेने 11 ऑगस्ट 2021 रोजी पारित केलं आणि राष्ट्रपतींनी 18 ऑगस्ट 2021 रोजी याला मान्यता दिली. राज्यघटनेतील कलम 338B, 342A आणि 366 या 3 कलमातील तरतुदींमध्ये बदल करण्यात आलेला आहे. किती? 3 कलमात बदल करण्यात आला. त्याच्यामुळं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 3 कलम. पुढचा प्रश्न, कलम 368 वरती असणारा हा प्रश्न आहे. आपल्याला बरोबर असणारं विधान ओळखायचं आहे. राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीने घटना दुरुस्ती विधेयक मंत्री किंवा संसदेचा कोणताही सभासद मांडू शकतो. ओके, राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीची काही गरज आहे का? नाही. पहिलं विधान आपलं या ठिकाणी चुकीचं आहे. घटना दुरुस्ती विधेयकास मंजुरी देण्याबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये कोंडी निर्माण झाल्यास संयुक्त बैठक आहे का? नाही. संयुक्त बैठकीचं कलम कोणतं? 108. नोट डाऊन करा. 368 अन्वये मंजूर झालेल्या घटना दुरुस्ती विधेयकास मान्यता देण्याचं बंधन राष्ट्रपतीवरती नसतं. ते बंधन आहे 24व्या घटना दुरुस्ती 1971 नुसार ते बंधन घातले. त्याच्यामुळे क सुद्धा चुकीचं. राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टामध्ये बदल करण्यासाठी निम्म्या राज्य विधिमंडळाची मान्यता आवश्यक असते. तर बरोबर आहे. 7व्या परिशिष्टामध्ये जर का तुम्हाला बदल करायचा असेल
तर संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांची मान्यतेची गरज असते. 7वं परिशिष्ट किंवा शेड्यूल काय आहे, तर केंद्र आणि राज्यामध्ये अधिकारांचं वाटप म्हणजेच काय, सूची, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. 7व्या परिशिष्टाशी संबंधित असणारा आर्टिकल कोणता आहे, कलम 246, हे लक्षात ठेवा. ओके, त्याच्यामुळे फक्त ड बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतंय. ओके, कलम 246 म्हटलं ना मी, हा 246च बरोबर आहे, नाहीतर मला वाटलं मी की दुसरं काहीतरी म्हटलं. बघा, कलम 246 संसद आणि राज्य विधिमंडळाने केलेल्या कायद्यांचे विषय. ओके, दॅट्स इट. अतिशय महत्त्वाचं हे कलम आहे आणि हे कलम 7व्या अनुसूचीशी संबंधित असणारं कलम आहे. ओके, चलो आगे बढो सैनिको. पुढचा प्रश्न, 103व्या घटनादुरुस्तीबाबत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे. आता तुम्हाला सर्वात अगोदर काय माहीत पाहिजे, मागाशी सांगितल्याप्रमाणे जी संबंधित घटनादुरुस्ती जी आहे तर ती घटनादुरुस्ती कधी करण्यात आली, तर 2019मध्ये 103वी घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, चुकीचं विधान ओळखायचं आहे. कलम 15मध्ये उपकलम 6, ओके, 19(1)G, 19(2) यातील कोणतेही तरतुदी राज्यातील प्रतिबंध करणार नाहीत अशी तरतूद जी आहे तर 103व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आल्याचं आपल्याला दिसतं. आणि त्याच्या संबंधित असणारं चुकीचं विधान जे आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 3. त्याद्वारे शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्था, खाजगी शैक्षणिक संस्था आणि अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्थांचा प्रवेश देण्यासाठी आरक्षण देण्यात आलेलं आहे. तिसरं विधान जे आहे तर ते या ठिकाणी आपल्याला चुकीचं दिसतंय. अल्पसंख्याक शिक्षण संस्थांना याच्यातून वगळलेलं आहे. शैक्षणिक संस्था म्हणजे शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्थांना आरक्षण देण्यात आले, त्याच्यामध्ये आरक्षण देण्यात आलेलं आहे. परंतु अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था ज्या आहेत तर त्यांना मात्र याच्यातून वगळलेलं आहे आणि ते विधान, तिसरं विधान चुकीचं आहे. 1, 2 ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. 15 आणि 16मध्ये बदल करण्यात आला, 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे. 103वी घटनादुरुस्ती 2019. दॅट्स इट. 15 आणि 16मध्ये बदल, नवीन उपकलम ॲड करण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या आणि योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. भारतात घटनादुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीने संसदेत मांडलं जाऊ शकतं, बरोबर आहे का, हे ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. अमेरिकेत बघा, आता इथं फॅक्ट आल्या, अमेरिकेत घटनादुरुस्तीस किमान 2/3 घटक राज्यांच्या विधिमंडळाची मान्यता मिळणे आवश्यक असतं, बरोबर आहे का, हे चुकीचं आहे. अमेरिकेतलं काय आपल्याला माहीत आहे. ओके, तर क आणि ड ही 2 विधानं बरोबर आहेत. स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत ही 2 विधानं बरोबर आहेत. बघा, काही जणांना वाटलं असतं फॅक्ट आहे, बघा कुठं कुठं टुक्का लागू शकतो, कुठं कुठं ते चुकू शकतं. प्रत्येकच वेळेला ते बरोबर लिहायची काही गॅरंटी नाही आहे, त्याच्यामुळे जास्त टेन्शन नाही घ्यायचं. जे वाटतं ते मारायचं. जर का तुम्ही हा प्रश्न सोडूनच देणार असाल, ओके, सोडून देण्यापेक्षा मग सोडवलेलं काय, आलं तर 2 मार्क मिळतील, नसेल तर 1 मार्क जाईल. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. 123 क्रमांकाचं संविधान दुरुस्ती विधेयक 2017 कशाशी संबंधित आहे, कशाशी संबंधित आहे, तर ती आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा देणं. आणि आत्ता या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग जो आहे तर याला आता संविधानिक दर्जा जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. कितव्या घटनादुरुस्तीनं, 102वी घटनादुरुस्ती 2018नुसार या दुरुस्तीनं राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा बहाल केला आहे. घटनादुरुस्ती कायद्यापूर्वी हा आयोग एक वैधानिक आयोग होता. ओके, दॅट्स इट. आणि या घटनादुरुस्ती कायद्यानं राज्यघटनेत 338B, 342A आणि 366(26)C या 3 नवीन कलमांचा समावेश करण्यात आलेला आहे, बरोबर. आणि कुठल्या घटनादुरुस्तीनं राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा दिला आहे, 102वी घटनादुरुस्ती 2018. आणि ते विधेयक कुठलं होतं, 123वं घटनादुरुस्ती विधेयक. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या बाबीवर संसदेच्या साध्या बहुमताने घटनादुरुस्ती करणं शक्य आहे. कुठल्या बाबींवरती शक्य आहे ते त्यांनी विचारलं आहे. बघा, नागरिकत्वाचा भाग, साधं बहुमत विचारलं आहे त्यांनी. संसदेचं साधं बहुमत कुठं कुठं वापरता येतं, संसदेचं साधं बहुमत कुठं कुठं वापरता येतं, तर नागरिकत्व किती आहे, भाग 2 कलम 5 ते 11, बरोबर आहे. त्याच्यानंतर मतदारसंघाचं परिसीमन, ओके, संसद म्हणजे दर जनगणनेनंतर, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, दर जनगणनेनंतर संसदेला मतदारसंघाचं परिसीमन करण्याचा अधिकार जो आहे तर तो संसदेला आहे. आणि आत्ताचं परिसीमन कधी होणार,
हे काय माहीत नाही आहे. आणि याच्या जे संबंधित कलम आहे तर ते 82 आहे. कलम 82नुसार प्रत्येक जनगणनेनंतर मतदारसंघाची पुनर्रचना ओके आणि संसद करत असते. कधी नेमणार काय माहीत. बरोबर. त्याच्यानंतर आदिवासी क्षेत्राचं प्रशासन या 3 घटकात दुरुस्ती जी आहे तर ते संसदेच्या साध्या बहुमतानं करता येते. आणि मूलभूत हक्क राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्व जी आहेत तर याच्यामध्ये मात्र जर का तुम्हाला घटना दुरुस्ती करायची असेल तर संसदेचं विशेष बहुमत लागतं. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, कोणत्या संविधान संशोधन अधिनियमानुसार संसद एखाद्या राज्यामध्ये 1 वर्षापेक्षा अधिक काळासाठी राष्ट्रपती शासन सुरू ठेवू शकतो? कुठली घटना दुरुस्ती? मागाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं 44व्या घटना दुरुस्ती 1978. ही राष्ट्रपती राजवट कलम 356 आणि 365शी संबंधित असणारी अतिशय महत्त्वाची घटना दुरुस्ती आहे. 42 आणि 44 या सलग 2 घटना दुरुस्त्या महत्त्वाच्या आहेत. थोडंसं त्याच्याबद्दल तुम्ही वाचून घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती तरतुदी 1956च्या 7व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे करण्यात आलेली नाही म्हटले? नाही. बघा आता नसलेली तरतूद आपल्याला ओळखायची आहे. त्यावेळेस असलेलं राज्याचं वर्गीकरण रद्द करण्यात आलं. बरोबर आहे. उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र केंद्रशासित प्रदेशांना लागू करण्यात आलं. बरोबर आहे. उच्च न्यायालयात अतिरिक्त आणि प्रभारी न्यायाधीश नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आली. हे सुद्धा बरोबर आहे. नवा विषय हा संघसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला, तो म्हणजे वस्तूच्या खरेदी विक्री करेल. हे मात्र चुकीचं आहे. तर दुसरं आपलं बरोबर आहे. ही तरतूद जी आहे तर ती 7व्या घटना दुरुस्तीनं करण्यात आलेली नाही. समजलं. पुढचा प्रश्न, कोणत्या संविधानिक घटना दुरुस्तीने शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांची भरती सेवा अटी संदर्भातील विवादांच्या निवडासाठी न्यायाधिकरणाच्या स्थापनेची तरतूद केली? कुठली? 42व्या घटना दुरुस्ती आहे 1976. दॅट्स इट. 42व्या घटना दुरुस्ती. ओके. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या अनुसूचीचा समावेश भारतीय राज्यघटनेत पहिली घटना दुरुस्ती करून करण्यात आला? कुठली अनुसूची आहे? 9वी अनुसूची. ही अतिशय महत्त्वाची असणारी जी आहे तर ती 9वी अनुसूची असल्याचं आपल्याला दिसतंय. आता का 9वी अनुसूची महत्त्वाची आहे तर याचा ज्युडिशियल रिव्ह्यू करता येत नाही, हे लक्षात ठेवा. ओके. घटक राज्याचं जमीन सुधारणा आणि जमीनदारी प्रथा रद्द करण्याविषयी तसंच संसदेचे इतर विषयाबाबतचे नियम आणि कायदे हे जे आहेत तर ते 9व्या अनुसूचीमध्ये आहेत. आणि या कायद्यामुळे मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत असेल तरीही ते न्यायालयीन पुनर्विलोकापासून दूर किंवा संरक्षित ठेवण्यात आलेले आहेत. परंतु राज्यघटनेच्या बेसिक स्ट्रक्चरचं उल्लंघन होत असेल तर मात्र तेव्हा त्यांना आव्हान देता येतं. ही अनुसूची पहिली घटना दुरुस्ती 1951 नुसार भारताच्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. दॅट्स इट. आलं लक्षात. ओके. 9वी अनुसूची महत्त्वाची आहे, त्याचं एक्सप्लेनेशन लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात खालीलपैकी कोण करतं? कोण करू शकतं? लोकसभा किंवा राज्यसभा? अ आणि ब. पर्याय क्रमांक 1. राष्ट्रपती नाही आहे, पंतप्रधान नाही आहे, कायदामंत्री नाही आहे. दॅट्स इट. म्हणजे संसद सुरू करू शकते थोडक्यात. पुढचा प्रश्न, मतदाराचं वय 21 वरून 18. कुठली घटना दुरुस्ती? 1989ची 61वी घटना दुरुस्ती. दॅट्स इट. 42व्या घटना दुरुस्ती 1946. त्याच्यानंतर कुठली आहे? 86 2009. 86वी घटना दुरुस्ती. शिक्षणाचा मूलभूत हक्क जो आहे तर तो 86वी घटना दुरुस्ती 2002. 9 नाही. शिक्षणाची तरतूद कलम 21A जे आहे तर ते ॲड करण्यात आलं. त्याच्यानंतर 63वी घटना दुरुस्ती 1989. बरोबर. आलं लक्षात. आणीबाणीच्या तरतुदीच्या संदर्भात पंजाब राज्याला इतर राज्यांच्या समकक्ष आणलेला आहे 63व्या घटना दुरुस्तीनं. बरोबर. चलो पुढचा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आला? कुठली घटना दुरुस्ती? 42वी घटना दुरुस्ती 1976. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर ते आपलं उत्तर आहे. 44वी घटना दुरुस्ती 1978. 61वी घटना दुरुस्ती 1989 आणि 24वी घटना दुरुस्ती 1971. ह्या साल लक्षात ठेवा. जोड्या लावायला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बरोबर. पुढचा प्रश्न, संसदेने पक्षांतर बंदी कायदा कोणत्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार संमत केला? कुठली घटना दुरुस्ती? 52वी घटना दुरुस्ती कधी करण्यात आली? 1985 मध्ये. 44वी 1978, 42वी 1976, 61वी 1989. आता ही जी 52वी 52 जी घटना दुरुस्ती आहे तर ती घटना दुरुस्ती थोडीशी महत्त्वाची आहे. ही जी पक्षांतर बंदीशी संबंधित असणारी घटना दुरुस्ती आहे ह्याला पक्षांतर बंदी कायदा म्हणून सुद्धा परिचित करण्यात आलेली आहे. लोकसभा आणि राज्य विधिमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरवण्याची तरतूद करण्यात आली. तसंच या संदर्भात विस्तृत माहिती देणाऱ्या 10व्या अनुसूचीचा समावेश जो आहे तर तो
राज्यघटनेत करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळं ही जी घटनादुरुस्ती आहे तर ती अतिशय महत्त्वाची आहे. 10वं परिशिष्ट काय सांगते? पक्षांतराच्या आधारे संसद आणि राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना अपात्र घोषित करणं ही अनुसूची 1985च्या 52व्या घटनादुरुस्तीनं ॲड करण्यात आलेली आहे. ओके, दॅट्स इट. चलो आगे बढ़ो. असं एक्सप्लेनेशन तुम्हाला कोण देणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवा. त्याच्यामुळं प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन कान उघडे ठेवून ऐका. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाची 2 स्वतंत्र संस्थांमध्ये विभागणी करण्यात आली? ओके, कुठली घटनादुरुस्ती आहे? तर ती आहे 2002ची घटनादुरुस्ती. मी तुम्हाला हिंट दिली आहे, तर ती घटनादुरुस्ती आहे 89वी घटनादुरुस्ती. 2002च्या 89व्या घटनादुरुस्तीनुसार अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी पूर्वी संयुक्त असलेल्या राष्ट्रीय आयोगाचं विभाजन करण्यात आलं आणि त्यानुसार 2 राष्ट्रीय आयोगांची स्थापना करण्यात आली. अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग कलम 338 आणि अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोग कलम 338A. प्रत्येक आयोगामध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि इतर 3 सदस्य असतात आणि त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. 2003ची 89वी घटनादुरुस्ती. आलं लक्षात? समजलं? दॅट्स इट. चलो 89वी घटनादुरुस्ती लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या बाबतीत केवळ निम्म्यापेक्षा कमी नाही इतक्या घटक राज्यांच्या विधिमंडळाच्या मान्यतेने घटनादुरुस्ती करणं आवश्यक असतं? हा प्रश्न जो आहे तर तो रिपीट झाला आहे आणि ते परिशिष्ट त्यांनी विचारलं आहे. 7वं परिशिष्ट आहे. याच्यामध्ये 3 सूच्या आहेत. जर का याच्यामध्ये तुम्हाला बदल करायचा असेल तर संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची मान्यता लागते. 7वं परिशिष्ट याच्याशी संबंधित असणारं कलम जे आहे तर ते कलम 246. 3 सूच्या आहेत. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्याला तुम्हाला बरोबर असणारं विधान ओळखायचं आहे. 95वी घटनादुरुस्ती अधिनियम 2009 अन्वये लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेतील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांची मुदत 2020 पर्यंत वाढवण्यात आली. बरोबर आहे का? बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 334 यात स्थानिक संस्थांमध्ये महिलांसाठी राखीव जागेची तरतूद नाही आणि म्हणून महिलांसाठी राखीव जागा या विशिष्ट मुदतीसाठी मर्यादित नाहीत. तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणजे दोन्हीच्या दोन्ही विधानं जे आहेत तर ती या ठिकाणी आपल्याला बरोबर असल्याचं दिसतंय. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता सगळ्यात इथं कलम 334चा जर का रेफरन्स आला असेल तर कलम 334 काय म्हणते? 80 वर्षानंतर आरक्षित जागा आणि विशेष प्रतिनिधित्व थांबवणं. 334A काय म्हणते? राज्यघटनेच्या या भागात किंवा भाग 8 मधील स्त्रियांच्या राखीव जागांबाबत कोणतीही तरतुदी केलेल्या असल्या तरी 2023 सालचा हा कायदा प्रसिद्ध झाल्यानंतर जी पहिली जनगणना होईल त्यानंतर होणाऱ्या परिसीमन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर या कायद्याची अंमलबजावणी होईल. म्हणजे कुठलं? महिलांचं संसदेतलं 50% आरक्षण. ओके, आलं लक्षात? समजलं? दोन्हीच्या दोन्ही विधान बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं असणारं विधान आपल्याला शोधायचं आहे. 4 विधान आहेत. कुठलं विधान चुकीचं आहे? तर वरीलपैकी एकही विधान चुकीचं नाही. सगळीच्या सगळी विधानं बरोबर आहेत. एकदा तुम्ही वाचून घ्या. कलम 38वी घटनादुरुस्ती 1975, 44वी घटनादुरुस्ती 1978 आणि कलम 356 याच्याबद्दल असणारं हे तिन्ही विधानं या ठिकाणी तुम्हाला बरोबर असल्याचे दिसतात. मोठी विधान आहेत, तुम्ही वाचून घ्या. उत्तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार मंत्र्यांची संख्या मर्यादित करण्यात आलेली आहे? 91वी घटनादुरुस्तीनुसार. बरोबर, ह्या मंत्र्यांची जी संख्या आहे तर ती मर्यादित करण्यात आलेली आहे. 91वी घटनादुरुस्तीनुसार विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15%पेक्षा जास्त मंत्री जे असतील तर ते मंत्रिमंडळात नसतील अशी तरतूद जी आहे तर ती तुम्हाला करण्यात आल्याचं दिसते. 91वी घटनादुरुस्ती 2003 मध्ये करण्यात आली. विधानसभेतील एकूण सदस्य संख्येच्या 15%पेक्षा अधिक असू नये मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या आणि मुख्यमंत्र्यासह एकूण मंत्र्यांची संख्या 12पेक्षा कमी असता कामा नये अशी तरतूद करण्यात आलेली आहे. 91वी घटनादुरुस्ती. पुढचा प्रश्न, याच्यातलं काय करायचं आहे? बरोबर असणारं विधान जे आहे किंवा बरोबर असणारी जोडी जी आहे तर ते आपल्याला शोधायची आहे. बघा, 52वी घटनादुरुस्ती 1985 पक्षांतर बंदी बरोबर आहे. 56वी घटनादुरुस्ती गोव्याला राज्यधारा 1987 बरोबर आहे. 59वी घटनादुरुस्ती
1988 पंजाबमध्ये आणीबाणी, 62वी घटना दुरुस्ती 1989, अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आरक्षण, हे सुद्धा बरोबर आहे. तर 4 ज्या सॉरी जोड्या ज्या आहेत तर त्या बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 108वी घटना दुरुस्तीबद्दलचा हा प्रश्न आहे आणि बरोबर असणारी विधानं आहेत तर ते आपल्याला शोधायचे आहेत. लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेमध्ये महिलांसाठी 1/3 राखीव जागेसंबंधीचं हे विधेयक होतं तर बरोबर आहे. राज्यसभेने हे विधेयक 9 मार्च 2010 रोजी मंजूर केलं, हे बरोबर आहे. लोकसभेने विधेयकावर कधीच मतदान केलं नाही, हे सुद्धा बरोबर आहे. आणि 15व्या लोकसभेच्या विसर्जनानंतर ते रद्द झालं, हे सुद्धा बरोबर आहे. तर ही 4च्या विधानं या ठिकाणी आपल्याला बरोबर असल्याचं दिसतंय. दॅट्स इट. बघा आता मी मागाशी सांगितल्याप्रमाणे जिथं फॅक्च्युअल डाटा येतो आहे, म्हणजे आत्ता ज्या आपण प्रश्नाचं विश्लेषण केलं आहे, जिथं फॅक्ट येत आहेत, तारखा येत आहेत, कोणाचं तर नाव येतं आहे, ॲक्च्युअल काहीतरी तिथं आकडे येत आहेत, तर ती म्हणजे उत्तरं सहसा ती बरोबरच आहेत, हे लक्षात ठेवा. आता इथंच घ्या, इथं डेट दिली आहे, इथं लोकसभा दिली आहे, इथं मतांची संख्या दिली आहे, त्याच्यामुळे ही 4च्या विधानं जे आहेत तर ती या ठिकाणी आपल्याला बरोबर असल्याचं दिसतंय. ओके, तर हे झालेत निम्मे प्रश्न. राहिलेले निम्मे प्रश्न जे आहेत तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू, कारण जर का जास्त मोठी लेक्चर झाली, आय नो तुम्ही ते पाहणार नाही आणि ते मेंटली पॉसिबलही नाही आहे, त्याच्यामुळे छोटे लेक्चर आपण करतो आहे. छोटी इन द सेन्स हे 1 तासाचं लेक्चर झालं आहे आणि पुढच्या म्हणजे भाग 2मध्ये घटना दुरुस्ती भाग 2मध्ये जे राहिलेले प्रश्न आहेत तर त्याची आपण चर्चा करूया. ओके, स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट लेक्चर. याच्याबद्दल जर का तुम्हाला काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. कुठला भाग पार्ट समजला नसेल तर तेही माझ्यापर्यंत पोहोचवा. VJC ई-स्टडी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल, चॅनल सबस्क्राईब करा. शेजारची बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.